नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या. महायुतीचं खातेवाटप जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच गृहमंत्री पदासह ऊर्जा मंत्री, कायदा मंत्री, माहिती प्रसिद्धी आणि सामान्य प्रशासनासारखी 5 खाती, तर एकनाथ शिंदेंना नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालय. मुख्यमंत्री फडणवीसांकडे 5, शिंदेंकडे 3 आणि अजितदारांकडे 2 खात्यांची जबाबदारी, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थ खातं कायम. महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळांचं खातं आता धनंजय मुंडे सांभाळणार, तर मंगलप्रभात लोढांकडे कौशल्य विकास आणि रोजगार खातं. भरत गोगावले रोजगार हमी मंत्री, संजय शिरसाटांकडे सामाजिक न्याय विभाग, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं कायम. गिरीश महाजनांकडे जलसंधारण आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय, शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी, तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षणासह संसदीय कामकाज मंत्री खात्याची जबाबदारी सांभाळणार. अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण आणि दुग्ध विकास खातं, माहिती आणि तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्रीपदी आशिष शेलार, तर अशोक उईके यांना आदिवासी विकास खातं. जयकुमार गोरेंकडे ग्रामीण विकास आणि पंचायत राज खातं, नरहरी झिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन मंत्री, तर संजय सावकारेंकडे वस्त्रोद्योग खातं. चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल खातं, राधाकृष्ण विखे यांना जलसंधारण खातं, तर हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री. महायुतीत 4 महिला मंत्र्यांना खातेवाटप जाहीर. अदिती तटकरेंना महिला व बालविकास खातं, पंकजा मुंडे पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन खातं सांभाळणार, मेघना बोर्डीकरांकडे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण आणि पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी, तर माधुरी मिसाळ सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री. शंभूराज देसाई पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय सांभाळणार, तर दीपक केसरकरांचा शालेय शिक्षण विभाग दादा भुसेंकडे, गुलाबराव पाटील मात्र पाणी पुरवठा मंत्रीपदी कायम. माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक आणि योगेश कदम यांच्याकडे राज्यमंत्री पदाची जबाबदारी, भाजपला 2, शिंदेंना 2 आणि दादांच्या पारड्यात 1 राज्यमंत्रीपद. मुंबई विमानतळावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं स्वागत. मुलगा विहंग सरनाईक यांनी घेतली गळाभेट. प्रताप सरनाईक यांची परिवहन मंत्रीपदी वर्णी. मला चक्रव्यूहमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, मंत्रिपदासाठी गेलेला वाघ तुमच्या सेवेसाठी परत आलाय, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. मंत्रिपदी निवड झाल्यानंतर हसन मुश्रीफ पहिल्यांदाच कागल शहरात दाखल. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण विभाग सांभाळणार. मुश्रीफांचं कागल शहरात भव्य स्वागत. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांचं जल्लोषात स्वागत. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदाच संभाजीनगरात. नागपुरात अनेक मंत्र्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. मंत्र्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, आशिष जयस्वाल यांचा समावेश. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा. वस्साजोगमध्ये अजित पवारांसमोर संतप्त गावकऱ्यांच्या घोषणा. संतोष देशमुख हत्येप्रकरणी गावकऱ्यांमध्ये संताप. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन. शब्द देतो, सूत्रधार कुणी असो आरोपींना सोडणार नाही, अजितदारांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही. आरोपींना पाठीशी घातलं जाणार नाही, अजितदारांचं आश्वासन. अजितदारांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाची प्रतिक्रिया. 2 दिवसात आरोपींना अटक करण्याची धनंजय देशमुख यांची माहिती. बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी शरद पवारांची चर्चा. बीडच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला. आरोपींसह सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे, शरद पवारांचं वक्तव्य. शरद पवार संतोष देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार. नंदुरबार जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर मिळणार. जिल्ह्यात 40,000 घरकुल मंजूर. पवनचक्कीच्या मारहाण प्रकारातील शेतकरी कुटुंबाचं तुळजापुरात आंदोलन. 3 महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब आंदोलनाला बसलं. पवनचक्कीच्या कंपनीवर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. साताऱ्याच्या अनावळेत 4थ्या राज्यस्तरीय शब्दवेल साहित्य संमेलनाची सुरुवात. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून प्रचार. दिंडीत वारकरी संप्रदायाचा सहभाग. नाशिकच्या इगतपुरीतून मानाच्या साई पालखीचं शिर्डीकडे प्रस्थान. समाज प्रबोधन, पारंपरिक नृत्य आणि चिमुकल्यांच्या साई नामाच्या गजरानं इगतपुरी दुमदुमली. पुण्याच्या मावळ तालुक्यात पवना नदीचं जलपूजन आणि जलदिंडीला प्रारंभ. शालेय विद्यार्थ्यांकडून पवनामाईची आरती करत स्वच्छता ठेवण्याच्या घोषणा. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धोत्रा जहागीरमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शर्यतीत सुमारे 100 बैलजोड्यांचा सहभाग. शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घटले. कांदा 16 ते 20 रुपयांनी स्वस्त. कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरले.
सोलापूरच्या माढ्यातील पडसाळी गावचा शेतकरी 1 एकर कांद्यातून लखपती. योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर 5 लाखांचं उत्पन्न मिळवलं. नंदुरबार जिल्ह्यात हिरव्या मिरचीच्या दरात घसरण. मिरचीचे दर 15 रुपये किलोवर. हिरव्या मिरचीची आवक वाढल्यानं दरावर परिणाम. नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला. वातावरणातील गारवा वाढल्यानं रब्बी हंगामातील पिकांना फायदा. तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअसवर गेल्यानं ग्रामीण भागात नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागतोय. धुळे जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला. शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे शेतकरी त्रस्त. नंदुरबार जिल्ह्यात शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. रब्बी हंगामाच्या गहू हरभरा पिकाला पाण्याची गरज भासत असल्यानं शेतकऱ्यांची विनंती. नांदेडच्या उमरीमध्ये लिंबू लागवडीतून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न. तेलंगणातील सीमावर्ती जिल्ह्यात लिंबाला मोठी मागणी. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील बेलोरामधील खोराडी नदीपात्रात अवैध रेती उपसा. ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी.